मॅडम, काही जणांना दूध अजिबातच आवडत नाही, तर त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये दूध पिणं गरजेचं आहे का? नाही, असं बिलकुल नाही. तुम्ही आधीपासून दूध घेत नसाल, तुम्हाला दूध बिलकुल आवडत नसेल आणि प्रेग्नन्सीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यांनी अजून जास्त नॉशिया वॉमिटिंग होतं, तर तुम्ही दूध पिणं आवश्यक नाही. पण जर तुम्ही दूध घेत नसाल तर दुधामधनं मिळणारे कॅल्शियम, प्रोटीन हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे मिळण्यासाठी बाकीच्या न्यूट्रिशियस गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे. जसं नागली आहे, फ्रूट्स आहे, ड्रायफ्रूट्स आहे, कडधान्य आहे. असं बॅलन्स डाएट जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यातनं तुम्हाला दुधातनं मिळणारे सगळे इन्ग्रेडियंट्स मिळाले तर तुम्ही दूध नाही घेतलं तरी पण चालणार आहे. आणि असं म्हटलं जातं की डिलेव्हरीनंतर जर आईने दूध कमी घेतलं किंवा पिलंच नाही तर मग बाळासाठी दूध कमी येतं, तर हे खरं आहे का? असं अगदी 100% हे खरं नाहीये. कारण डिलेव्हरी नंतर जी लॅक्टेशन प्रोसेस होते आहे ती हार्मोनल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये हार्मोन्सचा इम्पॉर्टंट रोल आहे. तुमच्या बॉडीमध्ये नॅचरली ते हार्मोन्स सिक्रीट होतात. तुम्ही तुमच्या बाळासाठी तुमच्या मनामध्ये जर प्रेम असेल तर ते तुम्ही त्याला जवळ घेतलं पाजायला की ऑटोमॅटिकली तुम्हाला दूध येणार आहे. पण परत तेच, तुम्ही जर न्यूट्रिशियस डाएट घेतलं तर तुम्ही दूध नाही घेतलं तरी पण चालणार. ओके.